अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास कृष्णा नदीतील पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे। संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे। पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन प्रशासन ज्या सूचना देते त्याचं नागरिकांनी तंतोतंत पालन करावं। शासन प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलेले आहे। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज आयर्विन पूल सांगली आणि कृष्णा घाट मिरज येथे पूर परिस्थितीची पाहणी केली आणि यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरोटे आदी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल। नागरिकांनी काळजी करू नये। येणाऱ्या संकटाचा सगळ्यांनी मिळून मुकाबला करावा। अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच स्वतःसह कुटुंबियांची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते आणि अन्य समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या। यावर त्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिले। आज पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही असो, कलेक्टर आहेत, शिव आहेत, आयुक्त साहेब आहेत, सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत, पोलीस यंत्रणा आहे सगळी इथं। आम्ही पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे, त्यामुळे आम्ही पुराची पाहणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावरती आहोत। आता इथली पातळी 41 फूट आहे, पण 41 फूट असली तरी 50-51 झाल्यानंतर डेंजर झोनमध्ये जाते, त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे। पण 51 आल्यानंतर निश्चित इथली जनतांना शिफ्ट करायला लागेल। आज काही घाटावरच्या वाडी वस्तीवरची जनावर सगळी गावात आणून ठेवलेले आहे, त्याची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्यापासून सगळं आम्ही चालू करतो आहे। आज त्यांच्यापुरतं चारा तिथं पाणी आहे, पण निश्चितच मी घाटावरच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका। आपण 2 वेळा पूर भोगला आहे, त्यामुळे आपल्यामध्ये अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे। आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे। संकट आलं आहे, येणार आहे असं धरून चालणार नाही आहे, पण आता ज्या मोमेंट दिसत आहे आपल्याला, त्यामुळं पूर याची शाश्वती दिसते, त्या पद्धतीने आपण सतर्क राहावा आणि हट्ट करू नका। हट्ट म्हणजे कसं, आम्ही सांगतो चला चला चला, काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही, काय करतच नाही, आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो। त्यामुळे हट्ट न करता जसे शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं। आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे, पण निश्चितच कोयनेतनं पाणी जर उद्या 1000 क्युबिकशी सोडलं ते 10,000 त्यानंतर 10,000 क्युबिकशी पाणी जर कोयनेतनं सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत। त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे, त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे। पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं तंतोतंत पालन आपण करावं एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो। प्रशासनाचे तर ज्याला लोक शिफ्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आपण मिरजमध्ये केलेली आहे, मिरज हायस्कूल केले आहे, बाकीच्या आणखी लागलं तर आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची सोय, तिथं जेवणाची सोय, खाण्यापाण्याची, आरोग्याची सोय सगळी आपण करतो आहे। नगरपालिका त्याची दक्षता पूर्वी घेते, जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते, पोलीस जे अटळ पूरग्रस्त आहेत तिथं कुठे ॲक्सिडेंट होऊ नये, मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करू नये ह्या दृष्टी पोलीस तैनात आहे, कलेक्टर साहेब मॉनिटर सगळं करत आहेत। त्या दृष्टिकोनातून चारा पाणी, खाद्य, जेवण, भोजन, आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही। तर विसर्जन आता 5,000नी 2.5 लाख झाला, 2 लाख होता तो 2.5 लाख झाला, 2.5 लाख झाला। जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी मी बोलेन आणि निश्चितच आलमट्टी त्या शासनाशी बोलून आम्हाला आलमट्टीच्याकडून सहकार्य लावावं, म्हणजे ही पूर पात्र जे तीव्रता आहे ही कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार। आलेले आहेत सगळ्या इंडिया आलेले आहेत, बोटी तयार आहेत, सगळं तयार आहे, ते तैनात आहेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात, त्यावर डाऊट नाही। आज पूरपट्ट्यातील आपल्या ऐरणजी पुरावरती आपण इथं आलेलो आहोत। आज इथली आपण परिस्थिती पाहण्यासाठी कलेक्टर असतील, शिव असतील, SP असतील, आयुक्त असतील, सर्वजण आपण इथं उपस्थित राहिलेलो आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आता पाण्याची पातळी जरी कमी असली तरीसुद्धा वाढायची चान्सेस आहेत, कारण कोयनेमध्ये रात्री पाऊस खूप झालेला आहे। 7 TMC पाणी वरून सोडतील दुपारी 4 वाजता, ते पाणी यायला आपल्याला 24 तास लागतील त्याला,
ते जर पाणी आलं तर पातळी वाढायचे चान्सेस आहेत. त्यामुळं प्रशासनानं सज्ज राहावं असे आम्ही आदेश केलेले आणि ज्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं त्या ठिकाणी शिफ्टिंगची प्रोसेस करावी आणि येणार नाही पाणी किंवा आता होणार नाही अशा ऑर्डरमध्ये राहू नये की आपण 35 वर गेलो आपण तर आपल्याला प्रोसेस चालू करावी लागेल. त्या पद्धतीने आपण आदेश दिले. 35 नंतर आपण ॲक्शन प्लॅन बनवतो आणि ॲक्शन प्लॅन राबवून आपण सगळ्यांना आधार देण्याचा निश्चित प्रयत्न करतोय. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त टप्प्यातल्या सगळ्यात नागरिकांना माझं आपण हट्ट करू नका. प्रशासन सांगलं तेवढं तुम्ही ऐकलं तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला बरंच काही साध्य करता येईल. आपण हट्ट केला बसलं तर परत प्रशासनालाही त्रास होतो, तुम्हालाही त्रास होतो. त्यामुळे जे प्रशासन सांगेल त्या पद्धतीनं आणि तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची सगळी व्यवस्था तिथे केली जाईल. जनावर असतील त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था, आपल्या भोजनाची व्यवस्था, आपल्या आरोग्याची व्यवस्था सगळी काळजी घेतली जाईल. त्या पद्धतीनं प्रशासनाला आदेश दिले जाईल. त्या दृष्टिकोनातून जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं. पूर येऊ नये. आता पातळी बघितलं तर आपली 30, 35, 32 पर्यंत जाते. पण पांडुरंगाला विनंती हेच करेन की इथंच थांबू, आता ह्याच्यावर नेऊ नको अशी पांडुरंगाला मी विनंती करतो. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.